आता मी मराठी काल रात्री भायखला पोलीस स्टेशनची हद्दीत मोहर्रमचा प्रोसेशन चालू होता. त्या दरम्यान मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे मिळाला, जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता. पोलिसांना संशय आला आणि त्याची विचारपूस केली तर त्याने सांगितला की तो हे पेन रिलीफची कॅप्सूल वाटप करतोय, परंतु तिथे कुठली परवानगी न घेता तो अशा प्रकारची कॅप्सूल वाटप करत होता. म्हणून मुंबई पोलिसांनी त्याच्याकडून सगळा साठा जप्त केला आणि तसेच त्याची वैयक्तिक माहिती जसे की त्याचा आधार कार्ड नंबर, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा पासपोर्ट इत्यादी हे लगेच जप्त केला आणि नोंदवला. त्यानंतर पहाटे 4 वाजता पोलीस स्टेशनला एक MLC प्राप्त झाली, ज्यामध्ये सलमान सय्यद नावाची व्यक्तीची तब्येत बिघडली होती आणि त्याला उलटी आणि पोटचा दर्द असे लक्षणे येत होते. लगेच दोन्ही गोष्टींना लिंक करून एक पथक लगेच रवाना झाला आणि प्राप्त असलेली माहितीच्या आधारेवरून आणि तांत्रिक माहितीवरून हा जे आरोपी आहे, ज्याचं नाव आहे फैयाज प्रेमजी, याला ताब्यात घेतला आणि विचारपूस करून याने कबुली दिली की त्याचा उद्देश एक मोठे प्रमाणात कॅप्सूलचा वाटप करून जहरीला सबस्टन्स त्यामध्ये मिळवून लोकांना हानी पोहोचवण्याचा होता. तपासामध्ये आतापर्यंत हे निष्पन्न झालेलं आहे की अटक आरोपी फैयाज प्रेमजी याने 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाचा पॉइझनस सबस्टन्स हे ऑर्डर केला होता आणि तसेच 30,000 कॅप्सूल्स ऑर्डर केले होते. आणि काल रात्री आणि आजची तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 14,900 कॅप्सूल हे जप्त केलेले आहेत. सर, आरोपीचं बॅकग्राऊंड काय, त्याचं शिक्षण काय आणि त्याचा हा एवढ्या मोठ्या मिरवणुकीमध्ये तो दाखवत? आरोपीची वय 39 वर्ष आहे. तो राहणार विमाननगर पुण्याचा आहे आणि त्याची एज्युकेशन BBA आहे आणि मागच्या वर्षी तो 2025 मध्ये इराण आणि इराकला जाऊन आलेला आहे. आतापर्यंत हे माहिती समोर आलेली आहे. त्याचं काही कुठल्या आतंकवादी संघटनेशी कॉन्टॅक्ट वगैरे काय असं नाही, हे सगळे अँगलची तपास आता सुरू आहे आणि आता याबद्दल काही कॉमेंट करता येणार नाही. त्याच्याकडून किती आतापर्यंत मुद्देमाल वगैरे जे काय आपण जप्त केले त्याची आतापर्यंत 14,900 कॅप्सूल्स हे जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1 ग्राम झिंक फॉस्फाईड हे त्याने मिक्स केलेलं आहे. आता पहाटे एक व्यक्ती इमर्जन्सी आपल्याकडे आली होती, त्यानंतर असून काही अशा लोकांना त्रास वगैरे हा प्राथमिक माहिती मिळते आहे, परंतु खूप कमी प्रमाणात अशा झालेल्या आहे आणि फक्त मुंबई पोलिसांची जे सतर्कता होती, अलर्टनेस होती आणि लगेच त्यांनी जे निर्णय घेतले आणि लगेच जे तपास पथक तयार केले, त्यामुळे एक खूप मोठा हादसा टाळलेला आहे असं म्हणता येईल. त्यांनी किती कॅप्सूल वितरित केलेले होते आणि काही पैशांमध्ये होता? खूप कमी संख्येमध्ये कॅप्सूल वितरित झालेले आहे. इनिशियल स्टेजमध्येच पोलिसांचे पथकने त्याला अडकून त्याचा जे काही उद्देश होता त्याला लगेच उद्ध्वस्त केला. मोफत देत होता कॅप्सूल? हां. ठीक आहे.